जनरली व्यवसायाचं एक असतं की तुम्हाला मार्केट कुठे आहे असं निश्चित व्यवसाय करायचं म्हणजे मार्केटची हं, बघावंच लागतं. त्यावेळेला असं सांगितलं जातं की जिथे मार्केट जास्त उपलब्ध आहे असं प्रोडक्ट तुम्ही निवडून मग त्याचं सेल आउट करा. हं, आता ज्या प्रोडक्ट बद्दल लोकांना अजिबातच कल्पना नाही त्या प्रोडक्टचं प्रोडक्शन करावं हं. आणि मग ते सेल आउट करावं. म्हणजे ऍब्सोल्युटली मार्केट झिरो असताना तुम्ही हा व्यवसाय सुरू केला, तर हे कसं केलं बेसिकली? हे म्हणजे मी एक चॅलेंजेस घेतलं होतं असं म्हणता येईल, की वेगळंच काहीतरी करायचं असं ठरवलं होतं, युनिक काहीतरी करायचं होतं. मग त्यातून असं झालं, की हे जेव्हा कळालं ह्याच्याबद्दल, स्पिरुलिनाबद्दल, तर सप्लिमेंटची रिक्वायरमेंट मार्केटमध्ये डेफिनेटली लागणार आहे. हा तेवढा माझा अभ्यास होता किंवा सप्लिमेंट बद्दल मला तेवढं माहित होतं, की आपण जे खातोय, बिकॉज माझं बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चरचं होतं, तर मला माहित होतं की जे प्रोड्यूस होतंय त्याच्यामध्ये कितीतरी रेसिड्युअल इफेक्ट ॲड होत आहेत, त्याच्यामध्ये कितीतरी ट्रीटमेंट होत आहेत आणि आपण जे डाएट घेतोय ते कुणासाठी सफिशियंट नाही. तर सप्लिमेंटची गरज येणार आहे, आज नसेल तरी ती उद्या नक्की असणार आहे, हे माहीत होतं. त्याच्यामुळे तो एक पॉईंट मला स्ट्राईक झाला होता, की इतकी चांगली, इतकी हेल्दी गोष्ट आहे, तर ती आपण केली पाहिजे. दुसरा एक मुद्दा मला त्यावेळी असा वाटला होता, की हा एक असा बिझनेस आहे, की याच्यातून आपण समाजासाठी काहीतरी करू शकू. म्हणजे समाजाच्या हेल्थसाठी एक सोशल ॲस्पेक्ट जो असतो, की आपण असा बिझनेस निवडावा, की आपण जे काही प्रोड्यूस करतोय, त्याच्यातून सोसायटीला एक काहीतरी पॉझिटिव्ह बेनिफिट झाला पाहिजे. आणि हे इतकं हेल्दी आणि इतकं नॅचरल आपण प्रोडक्शन करतो, याच्यात आपण काहीच ॲडिशन करत नाही. जे काही निसर्गाने दिले ते प्रोड्यूस करतो आपण आणि ड्राय करून त्याला आपण सेल करतो. तर मग एवढी चांगली, त्याला स्पिरुलिनाला कंप्लीट फूड, मिरॅकल फूड म्हणतात. एवढी मिरॅक्युलस गोष्ट जर आपल्याकडे आहे, तर डेफिनेटली आपण तिला चूज केलं पाहिजे. हा एक अँगल होता त्यावेळी स्पिरुलिना फार्मिंग चूज करताना.